कधी दुष्काळात असेल, कधी सततचा पाऊस असेल, कधी गारपीट असेल, कुठेही मदतीचा हात ह्या एकनाथ शिंदेच्या सरकारकडून, भाजपच्या सरकारकडून आला नाही. पण एक आरोप जो आम्ही नेहमी लावत पण आलो आणि सिद्ध पण करत आलो, कारण आम्हाला डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत, तो महत्त्वाचा होता की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे, ना महिलांचं आहे, ना युवांचं आहे. हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि या सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानीसोबत यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि यांचे आवडते बिल्डर यांचं सरकार आहे. 2-3 गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडायच्या त्या ह्याच आहेत. काल उद्धव साहेबांनी तर सांगितलंय की आमचं सरकार बनल्यानंतर धारावीकरांना हक्काचं घर देऊ, पण ही निविदा आहे ती रद्द करू. तशीच दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपला जे कोळीवाडे आणि गावठणं खायची आहेत त्याची देखील पत्रकार परिषद मी घेतली होती. क्लस्टरच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि भाजपला गावठणं खायची आहेत, कोळीवाडे खायचे आहेत, ते आम्ही होऊ देणार नाही. त्या हाऊसिंग पॉलिसीची होळी करू. पण आज एक धक्कादायक माहिती येते, कारण एकंदर जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठे असेल, म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकार बोलते पैसे नाही, अजून काही योजना म्हणजे आता सोयाबीनला 7,000 रुपये जे आम्ही सांगितलेत त्याच्यासाठी भाजप बोलतं त्यांच्याकडे पैसे नाहीत, एकनाथ शिंदे बोलतात पैसे नाही आहेत. कुठेही म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही सांगतात, पण बरोबर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते तेव्हा पैसे कसे येतात त्यांच्या तिजोरीमध्ये हे यांनाच माहिती आहे. आणि म्हणून आम्ही याची सखोल चौकशी ते करणार आहोत. हे कुठच्याही थराला जाऊ शकतात. आज आपण पाहिलं असेल मागाठाणेमध्ये एक पत्रक फिरवलेलं आहे त्यांनी की आमचे जे पाटेकरजी आहेत त्यांनी पाठिंबा देऊन टाकला आहे मिंदेंना. जर मिंदेंना पाठिंबा द्यायचा असतं तर तेही सुरतला पळाले असते. पाटेकरजी लढत आहेत, आज पोलीस स्टेशनला बसलेले आहेत, पण ज्यांनी ती सही खोटी केली, त्यांची फोर्जिंग केलेलं आहे, त्यांनी याद राखावं की आमचं सरकार येत आहे. जिथे जिथे प्रिंटिंग झालं असेल तिथे पण आम्ही कारवाई करणार आहोत ह्या सर्व प्रिंटर्सवर. आणि हे कोणी बनवलं आहे आम्हाला माहिती आहे, कारण मिंदेंच्या गँगमध्ये 1-2 लोक आमचे पण जुने ओळखीचे आहेत ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत, ते सांगतात आम्हाला काय काय.